मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी मागितली की आरएसएसच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी मागितली? राहुल गांधी यांचा सवाल. तर चुका करता म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका. पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी. सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांची हजेरी. तर ठाकरे गटाच्या नेत्यांची मात्र कार्यक्रमाकडे पाठ. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक. जयदीप आपटेचा बॉस त्याला वाचू शकला नाही. जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलताय. आपटेला काम दिलेल्या सरकारमधील सूत्रधारावर कधी कारवाई होणार? संजय राऊतांचा सवाल. ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरले. सूत्रांची माहिती. 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरू. वरळीमधून आदित्य ठाकरे, दहिसरमधून तेजस्विनी घोसाळकर, तर जोगेश्वरीतून अमोल कीर्तीकरांच्या नावाची चर्चा. बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. आरोपी अक्षय शिंदेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबईतील दिंडोशीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना. 3 मजुरांचा मृत्यू. स्लॅब टाकण्याचं काम सुरू असताना दुर्घटना घडल्याची माहिती. गणेशोत्सव काळामध्ये कोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला राहणार. रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांचा निर्णय. 6 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या काळामध्ये कोस्टल रोडनं 24 तास प्रवास करता येणार.